तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत केक रेसिपी. अगदी छान गुड डे बिस्किटापासून आपण हा केक बनवलेला आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की बिस्किटापासून बनवलेले केक हे खूप जास्त छान स्पंजी असे तयार होत नाहीत, फुलत वगैरे नाहीत. तर त्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स यूज करायच्या त्या आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला तुम्ही केक इथे पाहू शकता, अगदी छान असा दिसत आहे, कलरफुल असा तयार झालेला आहे. सोबतच अगदी छान स्पंजी असा तयार देखील झालेला आहे. तर अगदी टी टाईम असो किंवा मुलांना अगदी मधल्या वेळेत बनवून देण्यासाठी असो, अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी मी इथे 21 ग्रॅमचे असे 2 बिस्किट पुडे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही बिस्किट पुडा घेऊन ही रेसिपी फॉलो करून कोणत्याही प्रकारच्या बिस्किट पुड्यापासून अगदी परफेक्ट असा केक नक्कीच बनवू शकता. तर आपण इथे हे दोन्ही बिस्किट पुडे फोडून घेतलेले आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊया. गुड डे बिस्किट थोडंसं गोड असतं आणि थोडंसं जास्त तेलकट देखील असतं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे असतात. त्यामुळे इथे खूप जास्त साखर वगैरे ॲड करण्याची गरज पडत नाही. तर आपण इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे बिस्किट टाकून घेऊया आणि चवीनुसार आपण इथे साखर टाकून घ्यायची आहे. जसं की सुरुवातीला म्हणाले, खूप जास्त साखर टाकण्याची गरज पडत नाही. तर मी इथे या 1 TBSPने 3 TBSP एवढं म्हणजे मोठ्या चमच्याने 3 चमचे आपण इथे साखर टाकून घेतलेली आहे. साखर थोडीफार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. तर मी इथे याची फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. अगदीच तुम्ही याची पावडर तयार करून घेतली तर पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायची आणि पुन्हा एकदा, तर मी ही प्रोसेस 2 ते 3 वेळा केलेली आहे आणि पुरणाच्या चाळणीने चाळून अगदी फाईन अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे असं तेल टाकून घेऊया. तर मी इथे ही पावडर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल देखील ॲड केलेलं आहे. खूप जास्त तेल ॲड करायचं नाही. खूप जास्त तेल जेव्हा आपण ॲड करतो तर केक बेक झाल्यानंतर तो पटकन तुटला जातो. त्यानंतर आपण इथे मेजरिंग कपने 1 कप असं दूध घेतलेलं आहे आणि वाटीने पाहाल तर 1 वाटी असं दूध घेतलेलं आहे. अगदी अर्धी वाटी मी दूध सुरुवातीला ॲड करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. अगदीच तुम्ही इथे पाण्याचा यूज केला तरीही चालेल, पण तुम्ही इथे पाणी यूज करणार असाल तर 2 चमचे साखर इथे जास्तीची ॲड करायची. पाण्याने थोडासा पांचट असा केक तयार होऊ शकतो. त्यामुळे इथे लहान मुलांना खायला बनवतोय, त्यामुळे मी इथे दूध ॲड केलेलं आहे. तर अगदी थोडं थोडं दूध ॲड करून आपण हे रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घेणार आहोत. तर या अगोदर देखील आपण केकचे खूप सारे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता. आईस केकचे देखील आणि छान असा आपण इथे गुलाबजामुन फ्लेवरमध्ये देखील अशा प्रकारे केक तयार केलेला आहे. जेव्हा आपण मैद्याचा किंवा रव्याचा केक बनवतो त्यावेळेस दूध किंवा पाणी हे जास्त लागतं आणि बिस्किटाचा बनवतो त्यावेळेस थोडंसं कमी लागतं. अशा प्रकारे कन्सिस्टन्सीमध्ये आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. 5 मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर मी इथे कढाई घेतलेली आहे. अगदी 1 मिनिटभर फुल फ्लेम करून आपण ही कढाई प्रीहीट करून घेऊया. अगदीच वेळ असेल तर तुम्ही 5 मिनटं मीडियम गॅसवर कढाई प्रीहीट करून घेऊ शकता. अगदीच यामध्ये मीठ वगैरे टाकलं तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे केक बेक करून घेण्यासाठी ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 थेंब आपण तेल टाकून घेऊया आणि पूर्ण पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही अगदीच मैदा घेतला तरीही चालेल. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाने पातेलं डस्ट करून घेतलं की केक आपल्याला मोकळा करण्यासाठी खूप इझी असा जातो. तर त्यानंतर आपण बॅटर घेतलेला आहे. तर मी इथे लिंबू फ्लेवरमध्ये इनो घेतलेला आहे. तो आपण 1 पॅकेट इथे टाकून घेणार आहोत. ॲक्टिवेट करण्यासाठी 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं. तर इनो ॲड केल्यानंतर खूप वेळ इथे लावायचा नाही, अगदी पटकन असं मिक्स करून घ्यायचं. तर इनो ॲड करण्याच्या अगोदर आपली कढाई देखील फ्रीहीट झालेली हवी आणि आपलं पातेलं देखील छान असं डस्ट केलेलं हवं. तर खूप जास्त वेळ गेला तर तुमचा केक अगदी छान असा बेक होत नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटर ओतलं की पटकन असं पांगल्या गेलं पाहिजे. अशा प्रकारे टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे आतमधले बबल्स निघून जातात. त्यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तर आपण हे केक बेक होण्यासाठी ठेवून देऊया. सुरुवातीचे 5 मिनटं मीडियम फ्लेमवर आणि 5 मिनटानंतर शेवटचे 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आपला केक छान असा बेक झालेला आहे. त्यानंतर साईडने आपण चाकू टाकून घ्यायचा म्हणजे केक छान असा मोकळा होतो. तर अशा प्रकारे प्लेट ठेवून मी इथे केक मोकळा करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी पटकन असा केक आपला इथे डिमोल्ड झालेला आहे.
तर अगदी छान असा आपला इथे केक तयार झालेला आहे, कुठेही डागलेला वगैरे नाही. अगदी छान स्पंजी देखील तयार. केक अगदी पटकन बेक होण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं आणि तुम्ही जर अगदी उब्बट असं भांडं घेतलं तर केक बेक होण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागतो. तर इथे आपण कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे न वापरता अशा प्रकारे मस्त स्पॉन्जी असा केक तयार करून घेतलेला आहे. तर केक थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर आपण हा केक कट देखील करून पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा केक इथे दिसत आहे, करपलेला वगैरे नाही आणि छान असा तयार देखील झालेला आहे. तर आपला इथे केक कट झालेला आहे आणि आतमधल्या साईडने देखील आपण पाहूया, अगदी छान मस्त स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये आपण अगदी छान असा केक तयार करून घेतलेला आहे. तर तुम्हाला आपली केकची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.